याच्यामध्ये तुम्हाला जर गाडीचा टायर चेंज करायचा असेल, कार वॉश करायची असेल, फ्युअल संपलं असेल तुमचं, हॅलो आणि गुड मॉर्निंग. तर सकाळची वेळ होती. आम्ही कॉर्निशवरून आलो होतो मॉर्निंग वॉकवरून. गार्गी देखील होती. आज गार्गीला सुट्टी होती, तर गार्गीसाठी मी सँडविच बनवत होते ब्रेकफास्टला. तर सगळे व्हेजिटेबल्स मी कट केले होते. शिमला मिरची होती आणि टोमॅटो होता आणि काकडी होती. तर हे सगळं कट करून मी स्लाईसवर ठेवून त्याच्यावर सॉल्ट घालून घेतलं आणि सॉल्टसोबतच मी त्याच्यामध्ये घातलं होतं पेरी पेरी मसाला. पहिल्यांदाच बनवलं होतं मी हे सँडविच आणि गार्गीला हे खूप आवडलं. गार्गीने सर्व संपवलं होतं. लहान मुलांच्या लंचसाठी परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता, यामधून तुम्हाला कलरफुल व्हेजिटेबल्स देखील जाणार आहे, चीज देखील जाणार आहे, जे की प्रोटीन, शरीराला गरज असते प्रोटीनची लहान मुलांच्या. आणि यानंतर मी माझी क्लिनिंग स्टार्ट केली होती. तर मग मी आज जवळजवळ 9 ते 10 दिवसांनी मी किचनमध्ये पाणी टाकलं आणि किचन पूर्ण वॉश केलं. वॉश म्हणजे नॉर्मल क्लिनिंगमध्ये झाडून आणि लादी पुसणे वगैरे असतंच, परंतु असं कानाकोपऱ्यात जे काही आहे, गॅसच्या खाली, फ्रीजच्या खाली काही वस्तू पडलेल्या असतात, तर त्या निघत नाही झाडूने किंवा लादी पुसताना देखील. तर मग जेव्हा फ्रीजच्या खालचा कचरा वगैरे काढायचा असतो मला, गॅसच्या खाली वगैरे काही कचरा असेल तो काढायचा असतो, तेव्हा अशा प्रकारे मी पाणी घालून घेत असते. आणि त्यामुळे काय होतं की बारीक बारीक कचरा जो जिकडे अडकलेला आहे तो सगळाच निघून जातो. आणि या कचऱ्याचे काय आहे, तर ते ओझं आहे, तर त्याला तुम्ही कचरा वगैरे काय आणि सकाळी सकाळची वेळ असल्यामुळे मी बाहेरचा जो भाग आहे माझ्या दाराच्या बाहेरचा, तो देखील मी क्लीन करत होते. आणि खरं सांगायचं तर मी हा एव्हरीडे क्लीन करते. आणि तुम्ही एव्हरीडे क्लीन नाही केला तर खूप असा कचरा साठतो, धूळ येते बाहेरून, माती वगैरे पायाला जी येते ती तिथे साठते. आणि त्यामुळे आणि गावी देखील किंवा कुठेही आपण राहत असेल तर आपण पहिल्यांदा दार स्वच्छ करून घेतो. तर मी सर्व व्यवस्थित लावायला लागतं रोज मलाही, कारण गार्गी किंवा कोणी शूज असं खाली ठेवलं तर मग ते व्यवस्थित ठेवावे लागतात. किंवा माझ्याकडूनही घाईमध्ये कधी शूज खाली राहून जातात, मला जर काही असेल स्वयंपाकाची वगैरे, त्यामुळे तर मग मी हे सकाळच्या टायमिंगला व्यवस्थित लावत असते. आणि गार्गीला पाणी प्यायचं होतं तर बॉटल पूर्ण रिकामी होती, मग तिला मी बॉटलमध्ये पाणी देखील दिलं होतं.
आणि यानंतर मी क्लिनिंग करत होते, मॉपिंग. तर गार्गीने पसारा केला होता, सर्व वरती ठेवला होता मी. आणि माझे मशीनचे कपडे देखील होते, तर ते मी बेडवरती लावून दिले, जेणेकरून मला हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज मी केलेले आहेत हेअर वॉश. गार्गीला आज सुट्टी आहे, आज आहे फ्रायडे. माझे मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत, सकाळी मॉर्निंग वॉक करून आलेलो आहोत आम्ही. आणि आत्ता वाजलेले आहेत 10:30. तर आंघोळ वगैरे झाली आहे, देवपूजा झाली आहे, साफसफाई झाली आहे, क्लिनिंग वगैरे सगळं आवरलं आहे. आणि गार्गीचा नाश्ता देखील झालेला आहे. आणि मीही मिल्कशेक घेतला, बनाना मिल्कशेक बनवला होता. आणि एव्हरीडे असं मी शेकच घेते चहाच्या ऐवजी. तर असं हेल्दी पण वाटतं. आणि म्हणजे चहा पिला की उलट आपल्याला डाऊन फील होतं, परंतु चहाशिवाय जमत नाही. कधी कधी असं वाटतं की चहा देखील घ्यावा. तर आत्ता 10:30 वाजलेत. तर माझी एक मैत्रिणीची मुलगी आहे, ती येईल आता. तिचा मी क्लास घेते मॅथमॅटिक्सचा. काय गाऊ. आणि आम्हाला सिटी सेंटरला जाता जाता जांभळाचं झाड दिसलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि छोटी छोटी जांभळं देखील लागली आहेत त्याला, पाहू शकता तुम्ही. परंतु ते पिकेल कधी माहिती नाही. आणि आम्ही चाललेलो आहोत सामान आणायला. जूसर अच्छा है ना, ऐसा है ना, तो ऐसे सोच लो कि यही ले लो, सही है ये जूसर। महीना तक महीना के पास सेम सेम हो जाएगा। मुझे इस ब्रांड का पता है। ये भी वो वही तो बहुत बड़ा है, ये वाला लीटर का है, ये 0.8 वाले। आणि पूजाने हा ज्युसर घेतलेला आहे. तो तिथे जो माणूस होता तो बोलला की, म्हणजे सेल्समन बोलला की ओल्सन मार्कचा चांगला आहे, त्यामुळे तिने हाच घेतला. आणि याला 2 वर्षाची वॉरंटी देखील आहे. आणि ते ओपनिंग चाललंय. नक्की दिलंय का नाही बघायचंय ना. आणि तुम्ही इथे पाहू शकता, ही ब्ल्यू कलरची जी गाडी आहे तर ती पेट्रोलची आहे. म्हणजे एखाद्या गाडीतलं पेट्रोल अचानक संपलं तर मग त्याला कॉल करायचा त्या नंबरवरती. हे ॲप आहे एका ॲपवरून. आणि मग त्यानंतर ते येतात आणि कारमध्ये पेट्रोल वगैरे भरून जातात. कारण मध्येच जर बंद पडली तर तुम्ही कसं काय म्हणजे पेट्रोलचं हे करणार, की कुठून आणणार पेट्रोल. पेट्रोल पंपावरून बाटलीमध्ये पेट्रोल देत नाही तिकडे, त्यामुळे. आणि त्या गाडीचं नाव आहे काफू. तर याच्यामध्ये तुम्हाला जर गाडीचा टायर चेंज करायचा असेल, कार वॉश करायची असेल, फ्युअल संपलं असेल तुमचं, बॅटरी कमी झाली असेल, इंजिनला ऑइल नसेल, तर तेही ते भरून देतात. आणि सेम चार्जेस असतात त्यांचे. आणि आम्ही निघालो होतो घरी डान्स क्लासवरून मुलींना घेऊन. तर त्या तर रस्त्याने मस्त मजेत चाललेल्या होत्या आज. तू स्टडी करते?
नीट बस सांडेल, नीट बस. आणि गार्गीला दिलेला आहे स्टडीला बसवून दिले. स्टडी खूप राहिलाय तिचा आज दिवसभर स्टडीच नाही केलं ना तू. आय एक्सेल आता तू स्टडी करते मग. सांडेल. आणि आत्ताच डान्स क्लासवरून आली ती. हॅलो, आणि मी आदिल स्टोअरला गेले होते, तर तिथून मला एका माझ्या सबस्क्रायबरने सजेस्ट केलं होतं की तू पेरी पेरी सॉस मसाला यूज कर, पेरी पेरी मसाला यूज कर मखाणा भाजण्यासाठी. तर मग मी तो घेऊन आली. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे हा पेरी पेरी मसाला. तर तो देखील आणला आणि आटा देखील आणलेला आहे मी आदिलचा. इंडियन ग्रोसरी शॉप आहे ते. तर आता मी सिटी सेंटरला गेले होते, तर तिथून काय काय आणलं तुम्हाला दाखवते. तर इथे आहेत कांदे, 2 किलो सफरचंद आणलेत, आम्हाला लागतात एव्हरीडे. आणि इथे कॉर्न आहेत, तर मला फ्रेश कॉर्न भेटले, तर मी 2 पीस घेऊन आलेली आहे. आणि इथे खूप सारी कलरफुल शिमला मिरची आणली. याच्यामध्ये आहे रेड कलरची आहे, येलो कलरची आहे, ऑरेंज कलरची आहे. आणि कलरफुल व्हेजिटेबल्स तुमच्या आहारामध्ये असले पाहिजे. तर याआधी मी एकदा तुम्हाला दाखवलं होतं, मी खूप सारी शिमला मिरची आणली होती कलरफुल. तर मला आज देखील भेटली ऑफरमध्ये, तर मी खूप सारी घेतली आहे, जवळजवळ 1 किलो असेल. आणि इथे आहेत बटाटे आणि इथे आहेत टोमॅटो. तर एवढी ग्रोसरी आहे. मी नेहमी थोडं लागेल तसं आणत असते, परंतु मला आत्ता माझे बटाटे आणि कांदे पूर्ण संपले होते. तर एकच कांदा राहिला होता, एवढा तुम्ही पाहू शकता. तर त्यामुळे मग मी तेवढं घेऊन आलेली आहे. पण आता स्वयंपाकाला लागते, आणि स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार आहे मटकीची भाजी. तर माझ्याकडे मोडाची मटकी आहे, थोडीच आहे, आणि आता मला जास्त भूक नाही. गार्गीला असेल थोडीशी, आणि माझ्या मिस्टर. तर मी याच्यामध्ये थोडासा बटाटा घालेल आणि थोडा मटार देखील घालेल फ्रोझनवाला, आणि त्याची मस्त भाजी बनवते. आणि त्यासोबत असणारे भाकरी. आणि इथे एक तुमच्यासाठी टिप आहे. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाही आहे, परंतु ज्यांना नाही माहिती की जेव्हाही आपण फोडणी देतो तर कांदा लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो परतायला घालू नये, कारण त्याला पाणी सुटतं. मग त्याने काय होतं की तुम्ही वरून मसाले घातले की मसाले परतले जात नाही पाणी सुटल्यामुळे. मग त्यासाठी तुम्ही काय करत जा की जेव्हा कांदा लसूण परतता तेव्हाच तुम्ही मसाले घालून घ्या, आणि मग त्यानंतर मसाल्यांचा थोडासा कच्चा वास गेला की मग त्यानंतर टोमॅटो ॲड करून छान परतून घ्या. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्ही पाहू शकता भाजी केवढी सुंदर दिसते आणि टेस्टला पण अमेझिंग होती.